उपदेश असं म्हणतात. बरोबर. आता ऐका, उपदेश हा फक्त मोठ्याने करायचा असतो, लहान्याने नाही. या विश्वामध्ये संत आणि ग्रंथ आपल्याला उपदेश करू शकतात, कारण ते आपल्यापेक्षा मोठे आहे. म्हणून माणसाने ग्रंथांचं आणि संतांचं ऐकावं. का? साधं उदाहरण देतो आपल्या लक्षात. दादू, आपण मोबाईल घेता, इकडे लक्ष द्या. काय झालं? तुम्ही त्यांच्यापेक्षा हे झालं मग. इकडे बघा माझ्याकडे. असेल तुमची काही चर्चा, जाऊ द्या, आता मुद्द्यावर या. काका, दादा मला सांगा, आपण एखादा मोबाईल घेता. काय घेता? मोबाईल प्रत्येकाकडे आहे, ठीक नाही? तर त्या मोबाईलमध्ये आपण बॉक्स उघडला का एक मॅन्युअल कार्ड असतं, छोटीशी पुस्तिका असते, त्याला म्हणतात माहिती पुस्तिका. काय म्हणतात? माहिती पुस्तिका. बरोबर आहे की नाही? त्या माहिती पुस्तिकेत असं लिहिलेलं असतं की हा मोबाईल तुम्हाला असा असा चालवायचा आहे. त्या पुस्तिका, पण आपण खरं सांगा, पुस्तिका वाचतो का? अरे पुस्तिका फेक तिकडे, कर इन्स्टॉल. मी सांगतो तुला, खरं तिकडे पुस्तक वाचू राहिला तो. कोणाचं बी ऐकून आपण इन्स्टॉलेशन करून घेतो की नाही? लगेच मोबाईल घेतल्या घेतल्या घरी यायच्या आत सिम कार्ड तयार, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, काय असेल नसेल सगळे ॲप घेऊन रेडी. पण त्या मोबाईलचा उपयोग तुम्हाला कसा करायचा त्या पुस्तिकेत लिहिलेलं आहे. ती पुस्तिका शिकवते मोबाईल तुम्ही असा चालवा. तसं मनुष्यरूपी देहरूपी मोबाईल चालवायचा असेल तर ग्रंथरूपी मॅन्युअल कार्डकडे जावंच लागणार. ते ग्रंथ तुम्हाला मार्गदर्शन करतात. या मनुष्य जीवनाची कर्तव्य काय आहेत, या मनुष्य जीवनात येऊन या मनुष्याने कसं चालायचं आहे, याने काय करायचं आहे. मोबाईल चालवण्यासाठी जसं मॅन्युअल कार्डचा उपयोग आहे, तसं हे चालवण्यासाठी ग्रंथ हे आपले काय आहेत? मॅन्युअल कार्ड आहे. माणसाने ग्रंथाचं, संताचं ऐकलं पाहिजे. मग काय सांगतात ग्रंथ, त्याचं चिंतन आपण सांगायचं तात्पर्य काय? ग्रंथ म्हणजे नेमकं काय हो? संत वाणी म्हणजेच ग्रंथ. संतांच्या मुखातून निघालेले शब्दास्त्र म्हणजे शास्त्र आहे, दुसरं काय आहे? म्हणून या विश्वामध्ये मोठे लहानाला उपदेश करू शकतात. आणि मला असं वाटतं या विश्वात देवापेक्षाही मोठे फक्त संत आहेत. देव मोठा नाही, त्यापेक्षा कोण मोठे आहेत? संत आहेत. कसे मोठे आहेत सांगतो, जरा टाळी वाजवा. विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. देव मोठा की संत मोठा इत्तफावत करत असताना आपल्या लक्षात येईल. मुकम करोती वाचालम पंगुम लंगैते गिरीम यत्कृपा तमोंदी परमानंद. मुक्या माणसाला देव बोलू शकतो. आनंद तेथीचा मुक्या शिवाचा, आनंद तेथीचा मुक्या शिवाचा, तेथीचा मुक्या शिवाचा, आनंद तेथीचा मुक्या शिवाचा. बैरे ऐकती काने रे, बैरे ऐकती काने रे, बहिरे ऐकती काने रे. आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, हे तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, हे तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. नाचत जाऊ त्याच्या गावाने खेड्या सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावाने खेड्या सुख देईल विसावा. हे नाचत जाऊ त्याच्या गावाने खेड्या सुख देईल विसावा. नाचत जाऊ त्याच्या गावाने खेड्या सुख देईल विसावा. आनंद तेथीचा मुक्या शिवाचा. मुक्या माणसाला देव बोलू शकतो, माणसाला. पण पशुच्या मुखातून वेद फक्त संतच वधून घेऊ शकतात. देवापेक्षा संत मोठे. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञान. पांगळ्याला चालू शकतो पण माणसाला, पण मातीच्या भिंतीला चालू शकतात ते संत. चालविली जड भिंती, चालविली जड भिंती, हरली
सांग याची भ्रांती मोक्ष मार्गी जा सांगाती ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप दरू जे मोठे असतात ते उपदेश करू शकतात. स्वतःच्या मुलाचं मुंडकं उडवलं संत कबीरांनी संत सेवेसाठी. सगळ्यांना कथा बघ माहिती. मुंडकं उडवलं स्वतःच्या मुलाचं. कुणी? संत कबीर महाराज. स्वतःच्या मुलाचं मुंडकं उडवणारे संत कबीरजी कुठे? आणि स्वतःच्या मुलाकरता निष्पाप हत्तीचं मुंडकं उडवणारे भोलेनाथ कुठे? कोण मोठा? या विश्वात देवापेक्षा संत मोठे. साधू संतांच्या सेवेसाठी किराणा पाहिजे म्हणून दुकानदाराकडे पत्नी द्यायला तयार झाले. स्वतःच्या पत्नी करता रानून आणि हिंडणारे राम प्रभू आपण डोळ्यासमोर. रामजी बड़े या कबीरजी बड़े? इस कलयुग में भगवान से बड़े संत होते हैं. कौन कहता है कि पृथ्वी बड़ी है? पृथ्वी काहे की बड़ी, वो तो शेष के माथे पर खड़ी है. फिर शेष जी बड़े? शेष जी भी काय के बड़े, वो तो शंकर जी के गले में जा पड़े. फिर शंकर जी बड़े? शंकर जी भी काय के बड़े, वो तो कैलाश पर्वत पर खड़े. फिर जी कैलाश बड़ा, कैलाश भी काय का बड़ा, उसे तो रावण ने 3 बार उखाड़ा. फिर रावण बड़ा, रावण भी काय का बड़ा, उसे तो बाली ने बगल में दड़ा. फिर बाली बड़ा, बाली भी काय का बड़ा, वो तो राम जी के एक बाण से मर पड़ा. फिर राम जी बड़े, अरे राम जी भी काय के बड़े, वो तो हनुमान जी के हृदय में खड़े. इसलिए भगवान से बड़े भी हनुमान जी है. या विश्वामध्ये देवापेक्षा मोठे संत आहेत. आपण नियम पाहिला. मोठेच उपदेश करू शकतात म्हणून संतच उपदेश करू शकतात. त्यांनी केलाय अभंगाच्या पहिल्या चरणात. मनोनी शरण जावे, 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 मनोनी शरण जावे. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, तुहा उतरिल पार, तुहा उतरिल पार. सर्व भावे देवासी, सर्व भावे
सांगितलं म्हणून शरण जा. आता म्हणून हा शब्द असा आहे काका म्हणून तर म्हणत होतो मी. मग पण तुम्ही का म्हणून म्हणले असं? म्हणून तर आपण मग का म्हणून सांगतो ना. म्हणून शरण जा म्हटले ना, पण का म्हणून शरण जा? आम्ही तुमचंच का ऐकायचं? महाराज म्हणतात त्याला भरपूर कारण आहेत. वाक्यामध्ये वेगवेगळे शब्द येतात काका. कधी कधी पण परी परंतु येतं, कधी कधी म्हणून येतं, कधी कधी आता येतं. असे वेगवेगळे शब्द येतात. या वेगवेगळ्या शब्दांचा वेगवेगळा उपयोग होतो. वाक्यामध्ये पण हा शब्द येऊ नये. सांगताना बोलताना पण येऊ नये. पण आला म्हणजे जेवढं सांगेल राहतं तेवढं त्याच्यावर पाणी फिरून जातं. एक काका मुलीला मुलगा पाहायला गेले. मुलगा पाहून आले. शेजारच्या विचारलं म्हणे का पोरगा पाहायला गेले तुम्ही? म्हणे गेलतो. मग काय झालं? अरे पोरगाला सुंदर आहे, 25 एकर वावर आहे, 7 विहिरी आहे. पण आता काय राहिलं आता? अरे एवढं सगळं चांगलं आहे ना बाबा. आता पण म्हणल्याच बरोबर काय झालं बाकीचं? अरे काहीतरी गडबड. पण आला की गोंधळच झाला. बरोबर? पण झालं काय? अरे 25 एकर शेती, 7 विहिरी, पण एक बी पाण्याचा पत्रा नाही. पाहून आलो म्हणे मी. पण हा शब्द म्हणून वाक्यामध्ये पण परी परंतु हे येऊ नये. कधी कधी आता शब्द फार महत्वाचा. पहा तुम्ही, पैसे वाटायची लाईन होती, पैसे भेटत होते. ती एक माणूस त्या लाईनीत लागला. आपल्याला पैशाची गरज, जाऊ घेऊ. मग सगळ्यांना पैसे देत होते. आता हा बाबा गेला म्हणे मला बी देता 1000. ते म्हणे पगार स्लिप दाखवा. म्हणे पगार स्लिपचा माझा काय संबंध? मी पैसे वाटत होतो म्हणून लाईनीत लागलो. म्हणजे काय फुकट पैसे भेटतील का? अहो मग कंपनीचे मालक तिथे उभे होते. म्हणे तुम्हाला कामाची गरज आहे, पैसे पाहिजे, काम करा. त्यांनी महिनाभर काम केलं. आता त्या पैसे वाटायच्या लाईनीत तो लागला. आणि जेव्हा तो पैसे वाटा हा बाजूला तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं ना फुकट पैसे भेटत नाही. म्हणले मी महिनाभर काम केलंय, आता मला पैसे. आता म्हणजे हक्क, आता म्हणजे अधिकार, आता म्हणजे क्रेडिट. श्री गुरु निवृत्तीनाथा तुम्ही सांगितलेलं काम मी पूर्ण केलंय, म्हणून आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तो शावे, तो शोणी मज द्यावे पसाय. आता शब्द एवढं काम करतो. आता म्हणजे हक्क, आता म्हणजे अधिकार, आता म्हणजे क्रेडिट. एक पोरगा सकाळी उठला. बा आई म्हणजे भाऊ तू काय कर, उठ, लवकर उठ. आई मला चहा पाहिजे. चहा देते ना तुला, पण पहिले दात तर घासायचे. भाऊ उठ लवकर. उठला नाही, काही नाही, दात घासले नाही, काही नाही, चहा. दात घासून आला. आई चहा दे. अरे आंघोळ कर बाळा आधी लगेच चहा कसं काय? बरं आंघोळ केली. आई चहा दे. बरं आता काय कर, देव घरात जा, देव बापाला वंदन कर, आजी बाबाला नमस्कार कर. भाऊ ते सगळं झालं म्हणे आई तू जे सांगितलं ते मी केलं ना, आता हा शब्द असा आहे. म्हणून कधी कधी पण परी परंतु आता, तसं या अभंगात म्हणून या शब्दाने सुरुवात आहे. तर म्हणून हा शब्दाचा उपयोग काय होत आहे? म्हणून हा शब्द सांगितलेल्या इतिहासाला पुढे नेत असतो, सांगितलेल्या गोष्टीला पुढे नेत असतो. म्हणून शब्द असा आहे. आता ऐका. सुंदर पोरगी, पण रंगाने सावळा मुलगा तिला नवरदेव म्हणून मिळाला, काळा म्हणून. मग ती जेव्हा पहिल्या मुलाला आली, विचारलं म्हणे बाई तुम्ही सुंदर आहे, मग तुम्ही रंगाने सावळा नवरा कसा पसंत केला? म्हणे बाई 2च रंग आहे, काळा गोरा, देवाने दिलेलं आहे, त्याच्यात काय एवढं? ते माझे मिस्टर वकील आहेत ना, म्हणून मी पसंत केला. ते बी काळे, त्यांचा कोट बी काळाच राहतो. म्हणे बाई म्हणजे सांगायचं काय? म्हणून हा शब्द काय करतोय? म्हणून हा शब्द जो इतिहास सांगितला मला पुढे न्यायचं आहे आपल्याला. का म्हणून? तर म्हणून महाराज तुम्ही शरण जा असं म्हणता, पण का म्हणून? वेद सांगतो म्हणून शरण. वेद अनंत बोलिला, अर्थ तुलाची शोधेला, विठोबाची शरण जावे. निज निष्ठ नाम गावे. वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची साधीला, विठोबाची शरण जावे. वेद सांगतो म्हणून शरण जा.
वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला विठोबाशी शरण जा. शास्त्र सांगतात म्हणून शरण जा. सगळ्या शास्त्राने विचारलं त्यांनी हाच मार्ग दाखवला.